मी राहील या नाही राहील, पण या तालुक्याचा आखरी माणूस हा गरिबीपासून मुक्त व्हायला पाहिजे, हा माझी इच्छा आहे. कोणी काही म्हणत असेल त्यांच्या नादी लागू नका. आम्ही जे करतो आहे ते आखरी माणसासाठी करतो आहे. असे किती मोठे निघाले, किती अडचण झाला, कोणी परवा करू नका. मी जीवनात सामान्य लाख माणसाला काही होऊ देणार नाही, याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार, मरेपर्यंत. आज तुम्हाला सांगतो, पूर्ण देशामध्ये इतक्या छोट्या गावामध्ये 1200 बेडच्या हॉस्पिटल तुम्हाला देशामध्ये सापडणार नाही. कोणासाठी आहे? तो आखरी माणूस, जो गरीब माणूस आहे, त्याला मदत करण्यासाठी इतकं मोठं हॉस्पिटल चालू केलंय. आणि धीरे धीरे सगळे आपण वेगवेगळे डॉक्टर जे चांगले मिळत चाललेले आहे त्या हिशोबाने आपण करतो आहे. महिन्याच्या प्राण साहेब 1 करोड इलेक्ट्रिकच्या बिल भरतोय आता, आणि 25 ते 40 करोड 30 करोड दरवर्षी त्याला नुकसान येणार आहे. पण मुंबईच्या आमचा जो मंडळ आहे त्याच्यामध्ये 38 लोक निवडून येणारे ट्रस्टी आहे. त्यांनी सांगितलं गरिबांसाठी होत आहे, आपण करा. आता आपण नवीन चालू करतोय. आपण 4 आश्रमशाळा चालवतो, 2-3 आणखी चालत असेल, 40 मुलं घेतो, 280-90 लोकांना आपण शिक्षण देऊ शकतो. आणि त्यासाठी भूपेशभाई आणि आम्ही कल्पना केली आणि बोराडीला आपण 5000 मुलांची शाळा आता बनवली. 25 ते 30 करोड रुपये खर्च करून बनवतोय. ते मरेपर्यंत त्याच्या नुकसान मध्ये जाणार आहे. तरी आपण तिथे आदिवासी विभागामध्ये बसद्वारे त्या मुलांना आपला क्लासमध्ये आणणार आहोत. आणि त्यांना जे जनरल सभाचे लोक जे शिकतात तसं आपण त्यांना चांगलं एज्युकेशन देण्याच्या, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हेही शाळा या वर्षापासून बोराडीला 350 मुलं आता मिळाले आणि ते चालू केलेलं आहे. ते फक्त 1ली पर्यंत आहे आणि जेव्हा 12वी पर्यंत जाईल तर 5000 पेक्षा जास्त मुलं त्या बोराडीची शाळामध्ये शिकेल. आणि आता दुसरं, आपण पलासला जमीन घेतली, 1-1.5 करोड रुपयाची जागा घेतली. तिथे आता 25 कोटीच्या शाळाचं बांधकाम या 1 महिन्यात 1.5 महिन्यामध्ये चालू होणार आहे. आणि सुळ्यामध्ये साहेबाच्या जिथे गाव आहे त्याच्या हायवेवर नटवाड्याला आपण परत तिथेही जागा घेतलेली आहे. आदिवासी समाजाचे 3 मोठे जे भक्त हे आहे, ईश्वर मानतात, त्यांचे पुतळे उभारणार आहे. आणि तिथे त्यांच्याही जबरदस्त मोठा एक कार्यालय वगैरे उभं करणार आहे. आणि त्याच्याबरोबर 7-8 एकर मध्ये तिथेही शाळा उभा करतोय आणि तिथेही 5000 मुलं शिकवणार आहे. म्हणजे 15000 मुलं आदिवासींचे, गरिबांचे, आखरी माणसाच्या टॉप क्लास एज्युकेशन देणार आहे. आणि त्यांना 10% रिझर्वेशन आहे. त्याच्याशिवाय शिकलेले मुलं असले तर त्याच्यामध्ये काम करण्याची विचारधारा वेगळी असते. आणि ते करण्यासाठी आपण रात्र प्रयत्न करतोय. मी राहील या नाही राहील, पण या तालुक्याचा आखरी माणूस हा गरिबीपासून मुक्त व्हायला पाहिजे, हा माझी इच्छा आहे. कोणी काही म्हणत असेल त्यांच्या नादी लागू नका. आम्ही जे करतो आहे ते आखरी माणसासाठी करतो आहे. असे किती मोठे निघाले, किती अडचण झाला, कोणी परवा करू नका. मी जीवनात सामान्य लाख माणसाला काही होऊ देणार नाही, याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार, मरेपर्यंत राहणार. आज महाराष्ट्रात प्रांत आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 80 डॉक्टर आपल्याकडे आदिवासी डॉक्टर शिकून चांगली जावं नोकरीला आहे. 40 इथे आलेले आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जनरल लोकांना सांगतो की पहिले 5 इथे डॉक्टर आहे जे सगळ्यापेक्षा जास्त कमवतात.
ते आदिवासी डॉक्टर आहेत शिरपूरला. कारण ते KEM मध्ये 15 वर्ष 20 वर्ष शिकून आलेले आणि त्यामुळे त्यांना सगळी माहिती आहे. काय दवा द्यायची, काय करायचं ते त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे आपला जनरलचा मुलगा असला 2 महिने MBBS झाला का आपण इथे त्याचा दवाखाना काढतो. पण त्याच्यापेक्षा 15-20 वर्ष त्यांनी 4-4 हजार जिथे दर्दी येतात तिथलं त्यांनी शिकून 15 वर्ष काम करून इथे आलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यापेक्षा जास्त इथे दवाखाने चालतात. त्यामुळे आता यावर्षी शिरपूर 60 मधून 10 मुलं आदिवासींच्या ज्यांच्यावर आम्ही 8वी पासून, काही लोकांना माहित नसेल, 8वी पासून आपण त्याचा हे घेऊन परीक्षा घेऊन आदिवासी मुलांना 8वी पासून त्याला कपडे, मोजे, बूट, खाणं पिणं, राहणं आणि एज्युकेशन दरवर्षी 5 करोड रुपये आम्ही खर्च करतो त्यांच्यावर. आणि त्यांना चांगलं एज्युकेशन 45 मुलांना त्यांना आणि 20 मुलं ओपनचे आणि 10 मुलं शेड्यूल कास्ट असे लोकांना आपण प्रवेश देतो आणि त्यांच्या जीवन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि यावर्षी त्याच्यामधून 10 मुलं आदिवासींचे आपले याच्यामध्ये डॉक्टरी करायला चालले आणि दुसरे 17 मुलं ओपनचे हेही डॉक्टर यावर्षी होणार आहे. म्हणजे ते जाणार आहे. तर हे सर्व करताना सामान्य माणूस आणि आखरी माणूस हा आमच्या नजरच्या समोर आहे. अरे सरकार येतील जातील पण शिरपूरमध्ये सामान्य लास्ट माणसासाठी आपण काम करत राहू, झटत राहू. आणि असं नाही की मी गेलो तर संपलं. माझ्या पुढची पिढी बी तसंच काम करणार आहे. तुम्ही असा विचार करू नका अमरीशभाई गेले म्हणजे काय. अरे अमरीशभाई जाईल, त्याचे मुलं बाळ हे सगळे आपलीच सेवा करतील.